अमरावती जिल्ह्यातील वलगाव परिसरात चोर आल्याच्या अफवांनी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओनंतर अनेक गावांमध्ये नागरिक रात्रभर जागरण करत असून पोलिसांनी गस्त वाढवली आहे। काही दिवसांपूर्वी घरफोडीची घटना घडल्यानंतर रेवसा वलगावसह अनेक गावांमध्ये चोर आले असल्याच्या अफवा पसरल्या। त्यामुळे नागरिक हातात लाठ्या काठ्या घेऊन रात्रभर पहारा देत आहेत। कथित चड्डी बनियान टोळीचे संशयित सीसीटीव्हीत कैद झाल्याची चर्चा सुरू आहे। मात्र या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक रीता उईके यांच्या नेतृत्वाखाली वलगाव पोलिसांनी रात्रीचे पेट्रोलिंग वाढवले आहे। पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे। संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी आणि कायदा हातात घेऊ नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे। पोलीस स्टेशन वलगाव हद्दीमध्ये दिनांक 19 तारखेला घरफोड्या झाल्या होत्या ग्राम वलगाव येथे। त्यानंतर वलगाव हद्दीमध्ये ग्रामीण भाग आणि ग्राम वलगाव येथे सतत चोर आले अशा प्रकारच्या अफवा पसरल्या जात असल्याची माहिती निदर्शनास येत आहे। त्या अनुषंगाने वलगाव पोलीस सतत पेट्रोलिंग करत आहेत आणि लोकांना आव्हान करण्यात येते की कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये। कोणतीही माहितीची पुष्टता केल्याशिवाय ती माहिती सोशल मीडियावर देऊ नये। व्हिडिओ माहिती किंवा कुठलीही संशयास्पद घटना आढळल्यास तुम्ही आधी पोलीस प्रशासनाशी म्हणजे वलगाव पोलीस स्टेशनला संपर्क करावा, त्यांना माहिती द्यावी आणि हातामध्ये लाठ्या काठ्या घेऊन जमा होत असल्याची माहिती पुढे आलेली आहे। तरी अशा पद्धतीने कुठेही लाठ्या काठ्या घेऊन जमणार नाहीत आणि त्या अनुषंगाने कोणालाही मारहाण करणार नाहीत। तुम्हाला जर संशयास्पद व्यक्ती किंवा एखादी घटना आढळून आल्यास तात्काळ तुम्ही डायल 112 किंवा पोलीस स्टेशन वलगाव येथे माहिती द्यावी। पोलीस सतत गस्त करत आहेत, तरी सर्व नागरिकांनी शांतता व संयम बाळगून पोलीस प्रशासनात सहकार्य करावे असे पोलीस स्टेशन वलगाव मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे। प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, अमरावती।